पंढरीला जाने दाता
तेथे बोला कैच्या उरी माझे मी पण झाला हरी चित्त चैतन्याची पडता मिठी चित्त चैतन्याची पडता मिठी झाली अवघे हरी रूप सृष्टी तेथे बोला कैचे मोरी माझा मी पण झाला हरी तुका म्हणे सांगू काय तुका म्हणे सांगू काय एकाएकी वृत्ती हरी माया तेथे बोला कैचे उरी माझे मी पण झाला हरी विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सांग्रैलामुदाभं जगन्मीत पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी बाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग गुरु कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानैक्यदक्षं कोटि क्षेत्र निवासिनं तं नमामि संत समर्थ श्रीपाद बाबान की संत समर्थ रामदास बाबान आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो करुणा करा दयाळा तुमचा अनुराग पवन झालो चलाचले मी तो कला कुसरी काहीच नाही बोलत वचने अति भाविक एका जनार्दनी तुमचा दास
त्याची आस पुरवावी मस्तक हे पायावरी टेकाया तेथे बोला कैचा उरी माझे मी पण झाला हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू भागवत धर्म चकलशस्त्रांनी विराजमान असणारे पंचमवेद पंचम पुरुषार्थ निर्माते जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी अवतारित झालेले महाराष्ट्र भूषण देहू निवासी सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेले एक गोंडस फळ इंद्रायणी नदीच्या तीरावर उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे तुकोबाराया विठ्ठल विठ्ठल. वैराग्यवान साधूचा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या संबंधाने असणारा 4 चरणाचा अभंग तुम्हा 2 चरणांच्या संत माई बाप्पांच्या सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ज्ञान योग वारकरी मंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय भव्यता काय ते इथं आल्यावर कळली बरं का. भव्य राज्यस्तरीय मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्तानं आजचा असणारा हा पर्वकाळ आहे आणि या पर्वकाळाच्या सायंकाळच्या सत्रातील पुष्प माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला यावं हे माझं मी परम भाग्य समजते. विठ्ठल विठ्ठल. कारण मंडळाचं 32वं वर्ष आहे मेळाव्याचं आणि माझं वयही तितकं नाही. म्हणजे माझ्या लेकीचं वय जरी एकत्र केलं तरी 32 भरायचं म्हणजे संप्रदायाचा अनुभव कमीत कमी 32 वर्ष तरी इथल्या माणसांना तुम्ही बोलत चला बरं का. टेन्शन तुम्ही घेतलं तर मला जास्त येईल आणि मला टेन्शन घ्यायची सवय अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि हे असणारं 32वं वर्ष आहे आणि पर्व काळ आहे त्यातल्याही त्यात संपूर्ण महिला सप्ताह आहे आणि त्यातल्याही त्यात सगळ्या नाही का जे खांदेकर आहेत त्या सुद्धा महिला आहेत. विठ्ठल विठ्ठल. असो लाडकी बहीण योजना कुठं कुठं राबवली जाते. लेक लाडकी झालाय बहीणही लाडकी झाले. आता तुमचं काय ते लक्षात घ्यावं नाहीतर हा ते तुमच्याशिवाय लाडकं होऊ शकत नाही. कारण आहे लाडका व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आधार आहे. लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची संतांचा आहे आणि जोपर्यंत संतांचा
राज्यस्तरीय मेळावा होत नाही. विठ्ठल कारण आहे मेळाव्याचं 32वा वर्ष आहे आणि ही भव्यता इथं पाहायला भेटते. कारण आशीर्वाद माझ्या साधू संतांचा आहे. समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या उपस्थितीमधून यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्याच आशीर्वादाने टिकलेली ही भव्यता आहे. विठ्ठल आजचा हा एकादशीचा देवशयनी आषाढी एकादशीचा असणारा पर्वकाळ आणि या पर्वकाळाला तुम्ही आम्ही सगळेजण इथपर्यंत आलोय. बरोबर? कुठपर्यंत? बरोबर दूधपंढरी पर्यंत आलोय. म्हणजे कुठे आलोय? पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या प्रांगणामध्ये आलोय. कशासाठी आलोय? प्रवास चालू आहे प्रत्येकाचा. कोणाचा प्रवास चालू नाहीये. प्रत्येक जण कशा ना कशाच्या तरी पाठीमाग आहे, धावतोय. कशासाठी धावतोय? वारीचा जो प्रवास आहे, आळंदीवरून निघालेला जो प्रवास आहे, तो नक्की कशासाठी आहे? मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला का पंढरपूरला? मला टेन्शन मध्ये घालू नका बरं का. प्रवास चालू आहे. माझा मुक्काम संध्याकाळी कुठे आहे? तिथं फक्त विसावा आहे. पण खरा विसावा जिथं मिळतो ते म्हणजे पंढरपूर. विठ्ठल आणि जीवाला विसावा मिळावा, देहाला विसावा मिळावा याच्यासाठी रात्रीचा मुक्काम आहे. पण जीवाला विसावा मिळावा म्हणून इथे आल्यानंतर मिळावा आहे. विठ्ठल आणि हा जो प्रवास आहे कधी ना कधी थांबण्यासाठी आहे. बरोबर ना? आपण मुंबईवरून बसमध्ये निघालो, पंढरपूर आलं, गाडीने स्टॉपच घेतला नाही तर तिकीट पंढरपूरची काढली आहे. पण स्टॉप कुठे लावायचा? तिकीट तुम्हाला आम्हाला स्वस्वरूपाची मिळवण्याची काढली आहे, मिळण्यासाठी काढली आहे. पण तिथं गेल्यानंतर थांबायचंय कुठं हे जर कळालं नाही, आणि हेच कळण्यासाठी माझ्या संत श्रीपाद बाबाचा संप्रदाय आहे. विठ्ठल आता वारीमध्ये पाहिलं गेलं हौशे नवशे गवशे चौशे सगळेच भेटतात. हौशे नवशे गवशे तुम्हाला माहिती असतील, पण चौशे म्हटल्यावर आणि खऱ्या अर्थाने पाहिला गेलं ना, लाड किती लाड केलं संत श्रीपाद बाबांनी याची सांगायची सोय. आम्ही 4च दिवस दिंडीत चाललो, पण लोक माझी परिस्थिती बघून म्हणजे थांबा तुम्ही, आम्ही तुम्हाला ताट भरू. वर्षभर घरचे म्हणणार नाहीत, पण वारीला आल्यावर म्हटले का सगळे सण. कारण आहे ही कृपा माझ्या साधू संतांची आहे. हा प्रवास काहीतरी शोधण्यासाठी आहे. वारीमध्ये आल्यानंतर कोणी ना कोणी काही ना काहीतरी शोधतोय आणि ते जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्या जीवाला विश्रांती मिळणार नाहीये. जे श्रीगुरु आहे ते शिष्याच्या शोधात आहे. जो खाणारा आहे ना तो बघत असतो कुठे स्टॉल लागलाय, जो पिणारा आहे ना तो बघत असतो कुठे बिस्लेरीची गाडी लागली. आमच्याकडे काल 3 आईसवर भरून लागले होते आणि जागा आतमध्ये होती, पण माणसं डोक्यावर बाटल्याच्या बाटल्या आणत होते. आणि म्हटलं हे एवढे विकत कसे आणायला? मग लेबल पाहिला की मुख्यमंत्री साहेबांचं लाडकं पाणी योजना सुद्धा चालू झाली. बॉक्सच्या बॉक्स लोकांनी आणले. जो पाणी पिणार आहे तो त्या पाण्याच्या स्टॉलच्या शोधात आहे, खाणार आहे तो खाण्याच्या स्टॉलच्या शोधात आहे. पण जो खऱ्या अर्थाने मुमुक्षु आहे तो त्या श्री गुरूंच्या शोधात आहे. वारीमध्ये श्री गुरु आहे ते साधकाच्या शोधात आहे. जो मुमुक्षु आहे तो कुठेतरी गुरुच्या शोधात आहे. जो भक्त आहे तो देवाच्या शोधात आहे. बरोबर ना? जो भक्त आणि संत या दोघांमधला फरक आहे. तू म्हणा अभंग बोलत नाही बरं का, असं काही नाही. पण अभंगाची पूर्वमीमांसा झाल्याशिवाय अभंग प्रवेश होणार नाही. विठ्ठल भक्त हा देवाच्या शोधात आहे आणि संत देव कोण आहे हे साधकाला सांगण्याच्या शोधात आहेत. विठ्ठल विठ्ठल भक्त आणि संत हा फरक जर समजून घ्यायचा झाला ना तर भक्त आणि संत ज्या वेळेस असतात, एकदा भक्त देवापुढे जर उभा राहिला तर तो भगवंताला प्रार्थना करतोय, मी भक्त तू देव ऐसे
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव ब्रह्मज्ञान झाल्यानंतरची ही भूमिका. आमचं मग अशी हसलेवारी विषय झाला बरं का. म्हटलं सेवके सांगितले करावे ते काम. हे कोण म्हणतं माहितीये का? कीर्तनाला उभे राहिलेले महाराज जे सेवा भाव करून इथं पडलेलं कुठलंही काम करत असतील. अगदी नाही का आपलं पत्रवळी उचलण्याचं जरी काम केलं ते म्हणत पण केल्याशिवाय पण व्यासपीठावर आम्ही जे उभं राहतो ना आम्ही म्हणतो सेवा दिली ही म्हणून केली. आम्हाला हेच जर सांगितलं एवढी 2-4 पंक्ती पत्रवळ्या उचला ताकद नाही होणार. पण सेवा हा भाव आहे. तसं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव हे म्हणण्यापाठीमागचं कारण आहे ब्रह्मज्ञान नको असं म्हणायची भूमिका नाही आहे. तर मिळालेलं ब्रह्मज्ञान पचत नाहीये म्हणून मला अहंकार निर्माण होईल. म्हणून मला मिळालेलं ब्रह्मज्ञान पचू दे आणि पचल्यानंतर नको ब्रह्मज्ञान हे म्हणण्याची सुद्धा भूमिका माझ्यापर्यंत राहू दे. हा एकमेव विश्वास माझ्या साधू संतांचा आहे. त्याला म्हणतात भक्त. जो भक्ताच्या आणि देवाच्या मध्ये तिसरा कोणीच येत नाही. भक्त हा देवाच्या ताब्यात आहे आणि संत ही अशी भूमिका आहे देव त्यांच्या ताब्यात आहे. विठ्ठल संतांनी सांगितलं तसं देवाला वागावं लागलं. हा फरक आहे भक्त आणि संत. विठ्ठल विठ्ठल तर दोघही ध्यान करतात. संतही ध्यान करतायत आणि भक्तही ध्यान करतोय. मग तरी सुद्धा हा बदल आहे. का बरं? आई लेकराला जीव लावते आणि बाबा सुद्धा लेकराला जीव लावतात. जीव दोघांचा असतोय परंतु त्यांच्यामध्ये काहीतरी बदल आहे आणि तो बदल म्हणजे काय? तो प्रेमाचा विषय. संतही भगवान परमात्म्याचं ध्यान करताय. आपला सुरुवातीचा शब्द आहे ध्यानी ध्याता पंढरी राया. तू को बरं आहे जेव्हा बाळ म्हणतो ना बाबा मला आईपेक्षा तुम्ही जास्त आवडता तेव्हा त्यांनी शिकेलेली नसते तेव्हाच बाबा म्हणतात हा मेकअप केलेला असतो आणि शेंग उडाला का म्हणते जा तुझ्या आईला शोधून. आमच्याकडे तसं नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल हा फरक आहे. आई लेकरावर प्रेम करते बाबा सुद्धा लेकरावर प्रेम करताय तरी सुद्धा प्रेमात असणारा बदल आहे. तसं संतही देवाचं ध्यान करताय आणि भक्त सुद्धा देवाचं ध्यान करताय. पण ध्यान करत असताना भक्त हा देवाच्या ताब्यात आहे. भक्ताचा स्वतःचा असं काही एक म्हणणं नाही देवा तू सांगशील तसं. पण संतांचं असं वैयक्तिक असं म्हणणं आहे की मी सांगेन तसं तुला वागावं लागेल. त्याला म्हणतात संतांच्या ताब्यात देव आहे आणि त्या प्रकारचं ध्यान पंढरी नेताचं त्यांचं चाललेलं आहे. इथं तुकोबारायचा एक तर आपण सरळ सरळ अर्थ बघू. काय म्हणतायत तुकोबाराया? ध्यानी ध्याता पंढरी राया. चित्तामध्ये त्या भगवान परमात्म्याचं ध्यान केलं माझ्यात परिणाम झाला. संत समर्थ श्रीपाद बाबांचं वाक्य आहे. तुम्ही बाबांना अनुभवलेलं ऐकलेली मंडळी माझ्या समोर पुढे बसलेले आहात. काय अरे पडलेलं शेड माती घेऊन उठतंय परिणाम आहे. मग भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर परिणाम होणार नाही का? मग तो परिणाम काय? पहिला परिणाम आहे मना सहित पालटे काय. याचं विशेष बोलू का? माझं मन परिवर्तन नाही झालं तर माझ्या कायात सुद्धा विशिष्ट बदल झाला. तू
त्याच्या पुढे जाऊन तुकोबराया सांगताय, तेथे बोला कैचिवरी माझे मी पण झाला हरी. आता पहिला बदल झाला माझ्या मनात आणि कायेत पालट झाला. आपल्यात झाला का नाही ते आपण घरी जाता जाता बघू. ते कलर बदलला त्याच्यावर तर विशेष बोलायचंच आहे. आम्ही 4 दिवस आलो तरी बदलला. मग तुमचं आणि आमच्यात काही फरक आहे का? फरक निश्चित आहे. 18 दिवस वारी केलेला महात्मा असेल आणि 4 दिवसात सुद्धा आमचा कलर बदलला. दोघही काळे झालो पण तुमच्या काळेपणात आमच्या कायापर्यंत हा फरक आहे. आणि हा मला पुढे सांगायचा आहे. पुढे जाऊन सांगतायत काया पालट झालाय. मग आता मी उरलो नाही. मग तेथे बोला कैचावरी मी आता बोलायला उरलोच नाही. माझे मी पण झाला. आपण जोवर बोलतोय तोपर्यंत हरी झाला म्हणून काही येड्यावानी बोलायचे विषय येत नाही. तर नंतर म्हणायचं नाही माझा हरी बोलवतोय. हरी काही बोलून घेणार. वाक्य परमार्थासाठी काहीही करावं पण परमार्थात आहे म्हणून काही पण करायचं नाही. विठ्ठल तसं हरी बोलवतोय म्हणून काहीही बोललेलं चालणार. पण पुढचा बदल सांगतायत माझी तुकोबराया. काय? चित्त चैतन्याची पडता मिठी, चित्त चैतन्याची मिठी पडली आणि मग झाली अवघी हरिरूप सृष्टी. त्या 2 वस्तू एकत्र आल्या आणि अवघी हरिरूप सृष्टी आम्हाला दिसायला लागली. आणि शेवट सांगताय तुका म्हणे सांगू काय, आता काय काय अजून सांगू, एका एकी वृत्ती हरिमय झाली आहे. आता माझी वृत्तीच हरिमय झाली आहे. आता मी तुकोबा राहिलेलो नाही. मी साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा झालेलो आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि असं जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थाने यथार्थ स्वरूपाची कृपा पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आपल्यावर झाली आहे असं म्हणता येणार नाहीये. पहिला शब्द आहे ध्यान, ज्याचा आपल्याकडे विशेष महत्व संप्रदायामध्ये आहे. पण कशाचं ध्यान करायचंय याचं जर ज्ञान झालं नाही, कशाचं ध्यान करायचंय नाहीतर आम्ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या वारीला आलो. ध्यानात वारी आहे पण मनात घर आहे, मनात पोटातलं बाळ आहे. कसं जमन हो? वारी काय व्हायची नाही. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे घालू तयावरी भार हे इथून वर म्हणायला नाही सोपं आहे बर का, पण इथून म्हणायला खूप अवघड आहे. होईल कैवारी नारायण. तसं ध्यानात पंढरीश पांडुरंग परमात्मा असताना मनात सुद्धा असावा, त्याशिवाय मनात परिवर्तन होणार नाहीये. माझं वाक्य होतं कशाचं ध्यान करायचंय याचं ज्ञान झालं नाही. ध्यानाला विशेष महत्व असलं तरी त्या ध्यानाला ज्ञानाची जोड असलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत ध्यानाला ज्ञानाची जोड मिळत नाही तोपर्यंत परमार्थ साधना यथार्थ झाली किंवा यथार्थ बनून कृतार्थ झाली असं म्हणता येणार नाही. का? नामदेवरायांना देव कळाला नव्हता का? आमच्यासारखे सहज म्हणतात नामदेवाला कुठं देव कळाला, आणि त्याच्याशिवाय दुसरा कुणालाच कळाला नाही. ही भगवान परमात्म्याची युक्ती आहे. का? गुरु शिष्य परंपरेला कुठेतरी बाधा लागेल, ही परंपरा कुठेतरी खंडित होईल म्हणून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा हा खेळ आहे. काय? नामदेवा तुम्हाला लढीवाळ स्वरूपामध्ये मी तुम्हाला दर्शन दिलंय, मात्र तुम्हाला औंढ्या नागनाथाला जावं लागेल, स्वस्वरूपाची ओळख करून घ्यावी लागेल. मग नामदेवरायाचं ध्यान मनात ते होता पण ध्यानात तोपर्यंत पक्का झाला. मी काय बोलते कळतंय ना? नाही तर असं व्हायचं मी काय बोलते हे तुम्हाला कळेल आणि सगळं आपलं जायचं नाही का असं. एकतर आधीच मला खूप सारे इंटिमेशन आले, त्यानुसार कीर्तन करायचं म्हणजे मला प्रचंड घाम आधीच फुटला होता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीला सांगितलं लाडकी लेक कमी संतांची, याच्यापेक्षा पुढचं वाक्य जास्त महत्वाचं आहे. माझवरी कृपा बहुतांची, कोणाच्या एकाची नाही. विठ्ठल. नामदेवरायांना म्हणतात देव कळाला नव्हता, आमच्यासारखे सहज म्हणतात बरं का. अरे
भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्याच्या ताटामध्ये जेवावं, ज्याच्या सोबत ज्याच्या कीर्तनामध्ये उभं राहावं, आजही नामाच्या कीर्तनात भगवान परमात्मा नाचतो, पण नामासोबत ज्ञान असलं तर नाचतो. म्हणून ज्ञानासोबत नामाला कुठं पाठवलं? तीर्थयात्रेला पाठवलं. आणि तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांना त्या गोष्टीचं महत्व कळालं. आणि माझे विश्वमौली ज्ञानोबाराया ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, बऱ्याचदा त्या ओवीचा अपभ्रंश आपल्याकडे केला जातो. थोडंसं धाडसाने बोलते. त्या ओवीचा अपभ्रंश केला जातो. ओवी आहे, अभ्यासा गुणी गहन पाथा मग ज्ञान, ज्ञाना पासोनी ध्यान विशेष कीजे. ज्ञानापासून झालेलं ध्यान महत्वाचं आहे. आपल्याकडे बऱ्याचदा म्हणतात ज्ञाना हुनी ध्यान विशेष. हुनी म्हटल्यानंतर व्याकरणाचा प्रत्यय बदलल्यानंतर अभंगाचा ओवीचा अर्थ बदलला जातो. म्हणून ज्ञानापासून झालेलं जे काही ध्यान आहे त्याला विशेष महत्व आहे. आणि तसं जर ध्यान झालं तर मग ध्यानही राहत नाही, ध्याताही राहणार नाही, आणि शेवटच्या मुक्कामाचा पंढरीनाथ सुद्धा वेगळा राहणार नाही. मग काय होईल? दिसे अवघी झाली अवघी हरिरूप सृष्टी. हा अनुभव तुम्हाला आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. इथं 3 शब्द आहेत, ध्यानी, ध्याता आणि पंढरी राया. पंढरी राया बरोबर. ध्यानी म्हणजे तुम्ही आम्ही आहोत ज्याचं ध्यान करतोय, ध्यान आपण करतोय. ध्याता तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. मग हे करता करता ध्यानी नाही राहते, ध्याताही नाही राहते, आणि शेवट पंढरीनाथ सुद्धा वेगळा राहत नाही. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. एक दृष्टांत तुमच्या पुढे मांडते. सिनेमागृहामध्ये जीवनपट चालू आहे तुमचा आमचा. याच्यामध्ये ध्यान आहे ना, हा विशेष हिरो आहे बर का पिक्चरचा. थोडस उदाहरण देते बघा, मला पण गीतपत जमलंय ते. हा तुमचा काय म्हणतात आशीर्वाद समजो. पिक्चरचा हिरो म्हणजे ध्यान आहे. नुसता हिरो असेल तरी पिक्चरला मजा येते का? हिरो सोबत कोण लागतं? एखादा विलन लागतो, बरोबर ना. या पिक्चरचे विलन म्हणजे कोण आहे? तुमचे आमचे विकार आहे. या ध्यानामध्ये अडथळे आणणारे तुमचे आमचे विकार आहे. या विकारांसोबत पिक्चर मध्ये त्या हिरोच्या पाठीमागे एक कोण असते? हिरोईन असते. आणि ते हिरोईन म्हणजे खडे पिक्चर मधलं सांगते बघा. या हिरोच्या पाठीमाग हिरोईन आहे. या ध्यानासाठी श्री गुरु तुमच्या आमच्या पाठीशी उभे आहे. हिरोईन त्याला सांगत असते काय? या ध्यानामध्ये तुझे विलन मरणार आहेत बघा, विलन जाणार आहे, तू फक्त लढ, तू लढायचा थांबू नको. कोण आहे? तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलेले हे श्री गुरु आहे. सिनेमागृहामध्ये हा पिक्चर चालू आहे. किती दिवस चालतो बरं हे सगळं? पिक्चर संपल्यानंतर प्रेक्षकही राहत नाही, सिनेमा ज्याने काढलाय तोही राहत नाही. पिक्चर संपला, 3 तासाचा शो झाला, पिक्चर वाला जो आहे हिरोईन त्याच्या घरी, आणि तुम्ही दृष्टांत संपला. मला सिद्धांतावर सांगूया काय? तुम्हाला आम्हाला ध्यान करायचंय, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचायचंय. पोहोचल्यानंतर ध्यानी राहिला नाही आणि ध्याताही राहिला नाही, दोघं एकमेव एक रूप झाले, म्हणजे मनासहित त्याच्या कायामध्ये पालट झाला. विठ्ठल आणि येण्यासाठी साधनाचा वापर करायचा आहे. साध्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही आम्ही साधनाचा वापर केला. कोणत्या? एसटीने आला. म्हटलं आळंदीवरून एसटीने आलो, एसटीने खूप उपकार केले, आता मी एसटी सोडणारच नाही. होईन का दर्शन? एसटीने उपकार केले, एसटी सोडली नाही तर दर्शन होणार? बरं एसटी काय तिच्या पायाने चालत नाही, तिला चालवणारा कोण आहे? ड्रायव्हर आहे. श्री गुरु रूपी ड्रायव्हर तुमच्या आमच्या एसटी चालवताय. पण पंढरीश पांडुरंग परमात्म्याला जर भेटायचं असेल तर ड्रायव्हरलाही सोडावं लागल आणि एसटीलाही सोडावं लागल आणि सोडल्यानंतर तिथं जावं लागल. त्याशिवाय पंढरीश पांडुरंग परमात्मा भेटणार
कुठला मी सोलापूर जिल्ह्यातला नाही सांगत तर का. आणि एकदा का तो भेटला मग काय परिणाम झाला मनासहित पालटे काय आहे. बाबांनी मग अशी सांगितलं बोऱ्याचा काळा होतो बरं का. थोडस आपण पुढचं चिंतन एक बघू. मनासहित पालटे काय, माझ्या कायात बदल झाला याच्यात काय नवल नाही. माझ्या मनासहित मनासोबत काया पालट झाला. याच्यावर परत एक दृष्टांत सांगितलं. आपण सगळेजण पंढरपूरला आलोय. येत असताना एक वारकरी आला, येताना पॅन्ट शर्टवर आला. तर मुंबईकर मंडळी बरेचसे पॅन्ट शर्टवर येतात. आल्यानंतर इथं दशमीला सकाळी उद्घाटनाच्या वेळेस कोणते कपडे घालतात? तुमच्याकडे घातलेच नाही काय कोणी? पॅन्ट शर्ट वाला सुद्धा धोतर लावून महाराज बनली येते. त्यातला विशेष राग पॅन्ट शर्ट उतरवलं आणि धोतर घालून मस्त मंडपात आला म्हणजे काय झाला? काया पालट झालाय. फक्त वरचा काया पालट सांगते बरं का. अजून संतांना अपेक्षित असणारा काया पालट हाही वेगळा आहे. काया पालट झालाय त्याचा फक्त वरचा वेश बदललाय, आतमधून तो तसाच आहे. हा झाला एक व्यक्ती. पण दुसरा हा साधक आलाय, हा मुमुक्षु या धर्म मंडपामध्ये आलाय. आल्यानंतर तोही पॅन्ट शर्टवर आलाय. आल्यानंतर त्याही कपडे बदलले. पण एका त्यांनी त्याच्या श्री गुरुला पाहिलंय, त्यांनी त्याच्या साधक बंधू भगिनींना पाहिलंय, त्यांनी हे वातावरण पाहिलंय. त्याला तो भाव अंतरंगामध्ये उत्पन्न झाला. मनासहित पालटे काया. विठ्ठल एखाद्याला भेटला आलिंगने संतांची, आलिंगने संतांची, आलिंगने संतांची, झाले नाही आणि कोड फेडणारेच माझ्या पुढे बसले. हे मला त्या दिवशी त्यांनी कानात हळूच सांगितलं. म्हणजे पूर्वी कसं असायचं, देव ब्राह्मण नाही यांचं नाही सांगत. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या गोष्टीची प्राप्ती करायची असेल तर पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागत होता. राजा दशरथाने सुद्धा केला. पण तुमचं आमचं परम भाग्य आहे, आपल्याला इथे आल्यानंतर पुत्र कामेष्टी यज्ञच आपल्याला दिला. विठ्ठल जिथं देव डॉक्टरही संपतायत, जिथं हाकीमही संपतायत, तिथं ज्याची शक्ती चालू होते ना त्यांना संत असं म्हणतायत. आणि त्याचा परिणाम तुमच्या पुढे आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल. आणि हे मला आत्ता वारीच्या वाटेवर कळलं जेव्हा मला गाण्यात सांगितलं. हा जो काही प्रसाद आहे, प्रसाद देहुनी केले सुखी नाही का. हा जो काही प्रसाद आहे हा माझ्या संतांचा आहे. आलिंगणे संतांची व्याचिया, दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविले, आजी फिटले माझे कोडे. संतांना आलिंगन दिलंय, माझी काया दिव्य झाली बरं का. मनासहित काया पालट असेल ना मग ते कळेल. त्याशिवाय ज्याचं फक्त वरचा हे बदललाय नाही का, वरचा पेहराव महाराजाचा घातलाय पण अंतरंगामध्ये ते प्रेम उत्पन्न होत नसेल तर समजायचं मी माझं सांगते तुमचं सांगितलंय बरं का. तुम्ही म्हणशाल आमचं सांगताय. हे जे काही आहे ना हा जो बदल आहे हा वरचा नाही आहे, तो हा अंतरंगापासूनचा बदल हा माझ्या संतांना अपेक्षित आहे. आणि हा बदल
होण्यासाठी हे तीर्थक्षेत्रावरती असणारा वैष्णवांचा मेळावा आहे. तुमच्या आमच्या माणसातला अवमेळ घालवण्यासाठी आणि याही पुढे जाऊन सांगते तुमच्या आमच्या चित्तातला अवमेळ घालवण्यासाठी हा मेळावा. विठ्ठल विठ्ठल संतांना आलिंगन दिलंय, आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविले आणि त्यांच्या पायावर नतमस्तक झाल्यानंतर माझे संत सांगतायत काय झालं, त्याचा परिणाम असा झाला आजी फिटले माझे कोडे. तुमचं आमचं जीवनाचा कोडा सोडवायचा असेल ना तर फक्त श्री गुरूंना माझ्या संतांना शरण जावं लागेल. नामदेवरायाकडे देव येत होता पण जीवाची घालवेल थांबवण्यासाठी नामदेवरायांना सुद्धा श्री गुरूंना शरण जावं लागलं. आज माझे संत समर्थ श्रीपाद बाबा सांगायचे आज आलोट गर्दी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर आहे. अजून घरी गेल्यानंतर आपल्याला संख्या कळेल, मोबाईलला रेंज नाही ना आपल्या तोपर्यंत संख्या काय कळायची. घरी गेल्यावर आता पटकन न्यूज कोण लावणार आहे, बाजूवाले येऊन सांगतात बरं का एवढी गर्दी होते, मग या गर्दीत तुम्ही कुठं होते. आम्ही या गर्दीत नव्हतोच. आमच्या बाबांनी गर्दी नाही शिकवली, बाबांनी दर्दी शिकवली. विठ्ठल विठ्ठल. आणि जोपर्यंत दर्दी भेटत नाहीत ना तोपर्यंत गर्दीचा उपयोग होणार. आपल्याकडे गर्दी नाहीये बरं का. मनासहित कायापालट ज्यांचा झालाय, नाहीतर कायापालट नुसता ज्यांचा होतोय ना वरचा ती साधूच असतोय पण चोरी करून जातोय. आमच्याकडे काल एक जण म्हटला, सकाळीच म्हटले ते म्हटलं एक जण आलं माझ्याकडे हात टाकला, हात टाकल्याबरोबर वरच्या खिशातून पाकिटही काढून दिलं. ते म्हटलं मला वाटलं आपल्याच दिंडीतला माणूस आहे का काय. हा विठ्ठल विठ्ठल. नाही तर सफेद कपडे घालून वारकरी येतात आणि शोध सुद्धा हा काया पालट आहे किंवा हा शरीराचा पालट आहे, कायाचा पालट नाहीये. याला म्हणतात खालून बॅटरी चार्ज होणं. विठ्ठल विठ्ठल. बसले बसले अभंगही विसरला होता बरं का. खरं बोलायला कमीत कमी इथून तरी खरं बोलावं या मताची. बाकीच्या ठिकाणी खोटेपणा चाललाच आहे आपलं, पण कमीत कमी इथून तरी खरं बोलावं. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या प्रांगणामध्ये आहोत. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे एकच प्रार्थना करावी, देवा तुला जर काही द्यायचंय तर तुझं ध्यान सतत माझ्याजवळ असू दे. ध्यानी ध्याता पंढरी राया. आणि मग तो पंढरी राया माझ्या ध्यानातही बसलाय, माझ्या मनातही बसलाय. आता मी स्वतः उरलेलो नाहीये तर मी तुझ्या चरणावर विलीन झालोय किंवा मी तुझ्या स्वरूपाशी विलीन झालोय. आणि हा परिणाम म्हणजे काय, मनासहित पालटे काया. आणि जोपर्यंत हा परिणाम दिसत नाही तोपर्यंत आपली वारी सक्सेस होणार नाही. वारीला येत असताना जास्त अडचणी असतात बरं का. पिकनिकला जाताना अडचणी येत नाही, माझा अनुभव सांगते. वारीला यायचंय, बॅग भरून झालीये आणि रात्रभर असा काही आजार झाला का आता डॉक्टर म्हणले 48 तास यांना तुमच्या ताब्यात अंडर ऑब्झर्वेशन ठेवा. पण हे डॉक्टरला जाऊन म्हटले ती माय डोळ्यापुढेच राहणार आहे, मी तिला वारीला घेऊन जाणार आहे. आमची 25 वर्षाची परंपरा आम्ही थांबवणार नाहीये. आणि हा अनुभव पिकनिकला जाताना कधीच आजार होणार नाही, पण मग वारीला येताना होत असतो. आणि देव तुमची आमची परीक्षा बघतोय. काय हा घरी बसून म्हणतोय हो, प्रस्थान झाल्याबरोबर याला वेध लागले. चला हो पंढरी जावो,
चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवन पाहू. चला कुठं पहिलं दक्षिणेचा वारा येता देखील समोर. चला चला पंढरपुरा वारकरी चला चला पंढरपुरा वारकरी चला चला पंढरपुरा. पहिल्या दक्षिणेचा वारा येता देखील समोर. चला चला पंढरपुरा वारकरी चला चला पंढरपुरा. चला कधी कधी थाल्यावर सुद्धा घरी जातो बर का. हा मला फोन आला होता म्हटले घरी जावं लागलं. म्हणलं अजून उद्याचा दिवस आपण काय घरी जा तुम्ही काही होऊ दे. माझ्या संत श्रीपाद बाबांचं वाक्य होतं जय हा जीवाला पंढरीची जाऊ. जाऊ पंढरीचा किंवा वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू. ध्यास लागला कुणाला आजपर्यंत ध्यास लागला पाया काया पालट होतो बर का. ध्यास लागला ध्यास लागला कुणाला लागला तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी. ध्यास लागला कुणाला भिंगुर्टीला ध्यास लागला. भिंगुर्टीला नाही आळीला ध्यास लागला. भिंगुर्टीने आळीला आणून ठेवलं पण लगेच खाऊन घेतलेलं नाही बरं का. आपल्याला सुद्धा लगेच खायला कोणी रिकामा. आपण मस्त म्हणतोय मरण येऊ दे पण इथून वर म्हणतोय इथून नाही का. आणि मग आळीला ध्यास लागला काय ही कधी आणि मला कधी पण टोचा मारता 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 तिने भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा त्या परमात्म्याचा धावा सुरू केला. काय परमात्म्या आता या वेदना मला सहन होत नाहीये. मग मला सुद्धा या भिंगुर्टीप्रमाणे पंख फुटावेत आणि मी सुद्धा हिच्यासारखं उडून निघून जावं आणि ह्या वेदना मला सहन करायच्या नाही आहेत.
पण ध्यास तेवढ्या तीव्रतेने लागावा लागतो बरं का. भगवान परमात्म्याची इच्छा आणि तुमची आमची अपेक्षा असावी लागते. विठ्ठल विठ्ठल ज्याचे नाही पंख पाय, ज्याची नाही पंख पाय, ज्याचे नाही पंख पाय, जल पंख पाय, सकळ जीवांचा करीतो संभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, फक्त आमचा विश्वास असला पाहिजे. आमचा विश्वास राहू नाही बरं का, आमचा विश्वास देवावर असला पाहिजे. नाही तर आमच्यासारख्या आडनावाचे विश्वासराव बरेच भेटतील, पण विश्वासघात करणारे भेटतील बरं का. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही निघालोय, बॅगही भरली, पण माझा सुद्धा डळमळीत झाला बरं का. म्हटलं हा जर त्रास असाच चालू राहिला तर आपल्याला जायचंय वारीच्या वाटेला. लोक म्हणतील एवढं होत होतं तर यायचंच कशाला. ऐका, असंही म्हणणार आहे आणि दुसरे असंही म्हणणार आहेत एवढं होत होतं तरी सुद्धा वारीला आले. तू का म्हणे जन तू तोंडी सावरून. लोक दोन्ही बाजूनी वाजवणार आहेत. पखवाज कसा दोन बाजूनी वाजवतात, तिकडूनही वाजवा, तसं दोन्ही बाजूनी बोलणारे लोक आहेत. पण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यावर, त्या परमात्म्यावर, श्री गुरूंवर, पण श्री गुरूंमार्फत विश्वास असावा. नुसता देवा विश्वास आहे, देव काय घरी यायचं नाही. देव सगळीकडे पोहोचू शकत नाहीये किंवा देव सगळ्यांना सहजरित्या समजू शकत नाही. म्हणून श्री गुरुची नियुक्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. मला सुद्धा या भिंगुरटीप्रमाणे पंख फुटावे आणि मी सुद्धा या भिंगुरटीप्रमाणे उडून जावं. तसं एकदा का आळंदीवरून हा प्रस्थान सोहळा झाला पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला. जो आर्त भाविक आहे ना, तसं बघायला गेलं तो आर्त भाविक आहे तो पंढरपुराच्या बाहेर जातच नाही. हा तितकाच महत्वाचा आहे नाही का. पण थोडाफार कमी जास्त प्रमाणात विश्वास असेल ना तर त्याला वेळ न लागताय पहिला दक्षिणेचा वारा येता देखील असा बुरा. चला चला पंढरपुरा किंवा ध्यास हा जीवाला. वेधले हो मना तयाची गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. मी म्हणलं माझीच गडबड आहे असं नको व्हायला. क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. का माझं मन मात्र आता त्याने वेधून घेतलंय. जसं दिवाळीचा सण जवळ आल्यानंतर वेध लागतात माहेरी जाण्याचे, तसं पंढरपूरची आई बाई जाते ग माहेरा.
माहेरी जाताना दुःखी आहेत का सासरी जाताना दुःखी आहेत जरा कळू दे मला. गुरुवारी सचिन बाबांचं वाक्य आहे, तुम्हाला बसल्या बसल्या कस कसं नाही होत का? कस कसं कळतं का? कसं बस भरपूर होतं पण कस कसं होत नाही बरं का. कुणाचं काही चांगलं झालं तर कसं बस होतं या म्हणा, पण त्याचं चांगलं झालं म्हणून आनंद झाला असं कसं कसं अजिबात होत नाही बरं का. माहेरी जायचं इतकं गोड प्रमाण आहे, इतकं दृष्ट लागण्याजोगं नियोजन आहे. कमीत कमी आपल्याला बसलं बसल्या कस कसं तरी आणि कसं कसं होण्याचा संप्रदाय बरं का. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ह्या अभंगाचा अर्थ कुणी काय घेतला माहित नाही, पण समर्थ सद्गुरु श्री गुरूंच्या आशीर्वादाने सांगण्याचा प्रयत्न करते. काय जाते ग माहेराला माझ्या मूळच्या घराला. मूळचं घर म्हणजे कोणतं? हे सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर आहे का? नाही. तुमचं आमचं मूळचं घर तुमच्या आमच्या जवळ आहे आणि त्या मूळचं घराची चावी सापडली काय पलट मनासहित झाला. विठ्ठल. आणि जोपर्यंत मूळचं घर सोडून बाकीची सगळी घरं सापडतात नाही का, जर बाकीची सगळी घरं सापडली तर लाडक्या बहिणीला मूळच्या घरात हक्क मिळणार नाही. सारखी एकटी असल्या मग तर तुळशी पत्रच. परेहून परते घर तेथे राहून निरंतर. मूळच्या घराशी कधी भांडण करायचं हे मला कळलं बरं का. विठ्ठल विठ्ठल. आणि हे कळलं म्हणून आज इथे आले. विठ्ठल विठ्ठल. नाही तर घर नाहीये तिथं. आता कळलं पण असं तरी उशीर नाही झाला अजून उशीर नाही झाला. हा अजून जोपर्यंत आणि उशीर व्हायच्या आधी कळावं, उशीर झाल्यानंतर कळाल्यावर काही उपयोग. पंढरपूरला आलोय आणि जाताना कळलं जे करायचं होतं हा सारं आयुष्य खर्चून टाकलं, जे करायचं ते तसंच राहिलं नाही का. ह्या जोपर्यंत कळणार नाही, जसं माझा आपला विषय चालला होता माझ्या मूळच्या घराला विठ्ठल विठ्ठल. मूळच्या घरापर्यंत जायची चावी सापडली नुसता काय पलट नाही होणार, नुसता देहात पलट होणार नाही, नुसता मनात नाही तर मनासोबत काय एक पालट होईल. तुमचे आमचे चिन्ह मन बदलल्याचे चिन्ह तुमच्या आमच्या कायेवर झाल्याशिवाय. मी सांगणार आहे अभंगाचं पहिलं चरण कधी येते टेन्शन घेऊ नका, कारण मी पहिली गायक आहे मग विश्वास राहावे. विठ्ठल म्हणजे पहिलं गायन शिकले मग कीर्तनात आले असं मला म्हणायचं. त्याच्यामुळे गायकांना टेन्शन नको ना आपल्याला यायला नको. ज्यांनी ज्यांनी मूळच्या घरापर्यंतची जायचा रस्ता शोधला त्या मूळच्या, कारण ह्या किल्ल्या तुका म्हणे किल्ल्या तुम्हा संसा खाती दिल्या. नुसता देहात पलट नाही, नुसता कायात पलट नाही, नुसता मनातही नको. नाही तर मनात बदल झालाय पण तो बाहेर दिसला नाही. मनातून नाही चांगली पण लोकांना कळलीच नाही. आजपर्यंत असंच झालंय मला ही गोष्ट वेगळी. लोक म्हणतात ही कुचकच दिसतंय पण त्याच्या अंतरंगातलं कदाचित आमच्या कायेत बदल झाला नाही, बदल झाला नाही त्याच्यामुळं कळलं नाही. नुसता मनात बदल असून जमणार नाही. मनात झालेला ती अवस्था बाह्य दिसते ही माझ्या संतांची लक्षण आहे. आणि या खऱ्या अर्थाने संतांच्या लक्षणामध्ये तुम्हाला आम्हाला मिळालेले संत समर्थ संतांच्या गुण प्रगट
बोलले ते पण आता मी कीर्तन झाल्यावर बोलत. विठ्ठल विठ्ठल कधी कधी काही बदल असे होतात का ते झाकावे लागतात. तेच तुमच्या दोघांमध्ये झालं. विठ्ठल विठ्ठल पण जे चांगले बदल आहेत ते दिसल्याशिवाय राहत नाही. त्याचा तुम्हाला आम्हाला उदाहरण ज्ञात आहे. जो संप्रदाय तुमच्या आमच्यापर्यंत आलाय ना, हा शुद्ध संप्रदाय तुमच्या आमच्यापर्यंत आलाय. माझ्या समर्थ सद्गुरु संत श्रीपाद बाबांच्या अंतरंगातला बदल तर होताच नाही म्हणायची सोय. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी हा मूळ बदल आहे. आणि हा बदल कधी होईल ज्या वेळेस मूळच्या घराची किल्ली तुमच्या आमच्या हाताला लागेल. त्या निजाच्या माहेराला आपण जाऊ निजाच्या माहेर, त्या माहेराला जाऊ आणि त्या माहेरामध्ये तो आनंद उपभोगू. माहेर हा एकमेव गोष्ट, ही माहेर एकमेव गोष्ट कोणासाठी आहे? सासूरवाशासाठी आहे, लग्न न झालेल्यांसाठी नाही बरं का. काय म्हणजे भेटेन माहेरा आपुल्या आपल्याच माहेरी जातो बरं का. दुसरीकडे गेल्यावर माहेर मिळत ती जी माया आहे ती मिळणार नाही. तसं तुमच्या आमच्या त्या माहेराला, त्या मूळ बंधाजवळ असणाऱ्या त्या माहेराला ज्या दिवशी भेट दिली जाईल, त्या माहेराची किल्ली आपल्याकडे असली ना की मग काही टेन्शन होणार आणि मग मनासहित कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. पण तो कायापालट होण्यासाठी तुम्हाला आम्हाला चित्ताला ध्यास लागावा लागेल. त्या ध्यासामध्ये ध्यान घडावं लागल. नाही तर नुसता ध्यास लागला आणि ध्यान जर झालं नाही तर पंढरीनाथ भेटायचं नाही. ध्यास लागतो आपल्याला. काय एक माळा झालाय दुसरा माळा कधी होईल याचा ध्यास लागतो. माझा बिझनेस मोठा कसा होईल याचा ध्यास लागतो. मी 2 व्हीलरवर आहे, मी 4 व्हीलरवर कधी जाईल याचा ध्यास लागतो. आणि ह्या ध्यास लागणं चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाहीये. पण संसार करता करता परमार्थाचा थोडासा तरी ध्यास लागला. आपण 1 पाऊल पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे चालत आलो ना, त्याच्या बापाला सुद्धा 10 पावलं चालून यावं आहे. उदाहरण आहे लोहळ गावामध्ये कुर्मदासांची समाधी आहे बरोबर. आणि त्या कुर्मदासांना हातपाय नसलेले ते कुर्मदास भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला निघाले. माझ्या ज्ञानोबाची माझ्या तुकोबाची पालखी आजही आली. माझ्या ज्ञानोबाची तुकोबाची पालखी आजही आली. माझ्या ज्ञानोबाची तुकोबाची पालखी आजही आली. माझ्या ज्ञानोबाची माझ्या तुकोबाची पालखी आजही आली. पालखी आजही आली. पंढरीला विठुराया जाओ रायाच्या दर्शनाला. पालखी आजही आली. पंढरीला
अरे हातपाय असणारा व्यक्ती तर वारीला जाईल यात काही नवल नाही हो. पण अंतरंगामध्ये शुद्ध भावना आहे कुर्मदासांच्या, काय की मला वारीला जायचंय, हातपाय नाहीये, मग कसं जायचं? तर अंतरंगामध्ये फक्त जीवाला ध्यास लागली, कधी त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला भेटलाय. आणि मग हा कुर्मदास त्यांच्या गावावरून निघालेला आहे. गावावरून निघता निघता लोळत 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 निघाले कुठं? पंढरपूरला. परिस्थिती कशी असू द्या, भगवान परमात्म्यावर विश्वास ठेवा, ताकद देणारा भगवान परमात्मा आहे. परिस्थिती नसताना केलेला परमाप अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत सगळेच जण करतील नाही का? सगळे जिन्नस असल्यावर कोणी चांगला स्वयंपाक केला, पण कमी पदार्थांमध्ये मीठ मिरची घालून पाण्याला जरी फोडणी दिली ना आणि ती चविष्ट लागावी, याला सुगरण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आषाढी कार्तिकीला आल्यानंतर प्रेमाचा खूप पाझर असतो. लय पाणी असतंय हो आषाढीला आल्यावर चंद्रभागेला, तसं आपल्या ते प्रेमाचं खूप पाणी असतंय. पण मेळावा नसताना सुद्धा अगदी कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये जे पाणी चालू आहे ना त्याला जिव्हाळ्याचं पाणी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल जिव्हाळा कुर्मदासाच्या अंतरंगामध्ये आहे, म्हणून कुर्मदास त्यांच्या गावावरून मजल दर मजल करत 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 निघाले. निघाल्यानंतर अंगाला खूप जखमा झाल्या आहेत, तरी सुद्धा कुर्मदासाने त्याचा छंद सोडला नाही. अरे दर मजल करत असताना हातपाय नसणाऱ्या व्यक्तीला पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पंढरपूरला भेटायला जेवढा वेळ आपल्याला लागतो त्याच्या 4 पटीने वेळ कुर्मदासांना लागला. आणि मग एकादशीचा पर्व काळ आहे, वारकरी पंढरपूर मध्ये पोहोचले, मात्र कुर्मदास आजपर्यंत त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचले नाही. मग परिणाम असा झाला, मनासहित कायापालट झालीये, भगवान परमात्म्याला तिथं जाऊन भेटावं लागलंय. हा अनुभव माझ्या जर संतांचा असेल तर आपलं नसेल त्या. फक्त ध्यानामध्ये आणि ध्यासामध्ये तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा असावा. अभंगाचं पहिलं चरण. धनी धता पंढरी राया, धनी धता पंढरी पालटे काया, तेथे बोला कैची बुरी, माझा मी पण झाला हरी. मग परिणाम पुढचं सांगतायत. तेथं आता मी बोलायला उरलोच नाही. मग काय झालं? माझं मी पण झाला हरी. विश्वमौली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगताय, मी आणि माझी आठवण विसरले दयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तिथं मी संपलं आणि माझंही संपलं. मग तिथं संन्यासी झाला, नाही तर भगवे कपडे घातले संन्यासी म्हणून का? माझ्याकडं उदाहरण नाही. काय घरी नवऱ्याचं भांडण झालं म्हणून पण मंदिरात गेली रडायला लागली. याला अवस्था म्हणतात का व्यवस्था म्हणतात? तुमच्याकडे काय म्हणलं सांगा. मी नाही जात रडायला म्हणून तुमचं विचारते.
उदास वेगळा, उदासीन वेगळा. जो उदास झालाय मग त्याला उदास म्हणतात. कोणाला जो भांडण झालं की मंदिरात जाऊन रडला किंवा एखादा साधक भेटला उगा गाळा भेट घेऊन रडायला लागला, कुठं घरची पाठवणीची वेळ आठवून म्हणजे मी माझ्या लग्नात लय रडत होते आणि हेच होते, आता मी लग्नात नाही रडले ती गोष्ट थोडी वेगळी आहे. ह्याला उदास म्हणतात. पण उदासीनत्व म्हणजे काय की मी आणि माझं हे विसरलंय. जिथं मी आणि माझं न राहता फक्त केवळ शुद्ध परब्रह्म राहिलंय तिथं बोलायची काही गोष्टच होती. तेथे बोला काही चुरी माझे मी पण झाला हरी, हरी आहे नाही म्हणायची सोय, हरी आहे पण अजून तो झालाय का नाही आणि तो व्हावा, तो मज व्हावा. जर माझे ज्ञानोबा म्हणताय तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. व्हायचाय म्हणून म्हटले का झालाय म्हणून म्हटले? व्हावा ही अपेक्षा विश्वमाऊलींची. व्हावा तो मज व्हावा हा जो कालखंड याच्या पुढे व्हावा या शब्दाची व्यक्ती करत असताना तो अजून होतोय अजून काय म्हणतात पंढरपुरात पोहोचतोय, पोहोचला नाही. तसं मी आता बोलायला उरलोच नाही. मग कोण आहे तेथे बोला कैची उरी माझे मी पण, माझं मी पण मी माझं विसरलोय. नाहीतर मी एक उदाहरण देत असेल, आमच्या घरातलंच उदाहरण. आता ते दोन व्यक्ती इथे ऐकायला नाही म्हटलं नाव सांगून द्यायला काय हरकत. लॉकडाऊनचा कोरोनाचा काळ होता, म्हणजे संपुष्टात आला होता आणि माझी छोटी ज्ञाना माझ्या पोटात 3 महिन्याची असताना पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन चालू झालं आणि मी होते माझ्या माहेरी आळंदीला आणि 2 वारकरी निघाले बर का घरातले. आता नाव जास्त स्पष्ट घेत नाही. घरातले 2 वारकरी निघाले आणि पंढरपूरला आले. मला घरी एकटं ठेवलंय आणि हे दोघं पंढरपूरला आले. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन घरी आले. मला पण अगदी व्हिडिओ कॉलवर चंद्रभागा दाखवली, मंदिराचं महाद्वार दाखवलं. आता म्हणले मोबाईल आत नेणार नाही, हा तू माता फोन कट कर. बरं म्हणलं ठीक आहे. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत यांची वाट पाहिली. काय का ते हे पंढरपूरला गेलेत आणि मला जाता आलेलं नाहीये. घरी आले, मी विचारलं कस काय झालं मग देवाचं दर्शन? काय सांगू बाई, इतकं ऊन होतं का आमचे पायच इतके भाजले, देव दिसायलाच नाही. म्हणजे देव तिथंच दिसला होता, तुम्हाला कळला नाही. विठ्ठल विठ्ठल पंढरपूरला आले पण दर्शन घ्यायचं मी विचारलं दर्शनाबद्दल. कसं श्री गुरु तुम्हाला आम्हाला विचारताय कस काय चाललंय? आपण म्हणतो काय नाही आता इकडं आलोय नवीन चालू केले. हे उत्तर श्री गुरूंना अपेक्षित नाही आहे. तर इथे अपेक्षित आहे होतील संतांची या भेटी आणि सांगू सुखाची या गोष्टी. हे सांगण्यामध्ये तुमचं आमची साधना, तुमचं आमचा भक्ती मार्ग या सुखाच्या गोष्टी तिथे अपेक्षित आहे. या सुखाच्या गोष्टी न करता जर दुसऱ्या सुखाच्या नाशवंत सुखाच्या गप्पा मारून आपण जर घरी गेलो तर वारी सुद्धा दुःखमय होईल ना का विठ्ठल. परमात्म्याकडे तुम्ही आम्ही आलोय पण आल्यानंतर त्या भगवान परमात्म्याच्या स्वस्वरूपाशी विलीन न होता अजून जर आपणच बोलत असेल, अजून जर तो बोलतच नसेल तर समजून घ्यायचं की आमचं आणि त्याचं ध्यान कुठंतरी वेगळीकडे चाललंय. तो आमचं ध्यान करतोय पण आम्ही त्याचं ध्यान करत नाही. तो ध्यान करतोय म्हणून आपण अजून ध्यानावय. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. भगवान परमात्मा म्हणतोय काय तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा. तुम्ही गावाला जात असताना मला मात्र हुरहुर लागते. सगळ्यांबद्दल नाही लागत बर का. हा नाही तर म्हणजे आम्ही पंढरपूरला गेलो आणि देवाला हुरहुर लागली असं नाही होत बरोबर. हुरहुर कधी लागते आपला आई वडिलांना हुरहुर कधी लागते माहिती का? पोरीची पोरगी तेवढी प्रेमळ लागते हा गुणी पाहिजे अवगुण. आता हे गुणाचं आलं म्हणून नाही उदाहरण देत मी. पोरगी तेवढी गुणी लागते. मग आई बापांना वाटतं कधी माझं लेकरू येतंय आणि
आणि कधी आमच्याकडे राहते. पण पोरं जर अवगुणी असली तर म्हणते हे तुम्ही तुमच्याच घरी आमच्या घरी येऊ. तसं पंढरीश पांडुरंग परमात्मा कुणासाठी त्याची हुरहुर लागते तर जो भक्त या दशेला राहून इथपर्यंत येतोय. मी भक्त तू देव ऐसे करी. जो भक्त या भूमिकेतून इथे येतोय तो भक्त घरी जात असताना माझ्या पांडुरंग परमात्म्याला हुरहुर लागते. अरे जगाची माऊली समाधीस्थ होत असताना साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याने रडावं याच्यापेक्षा मोठी हुरहुर कोणती असावी. अरे निवृत्ती दादांनी रडावं, माझ्या समाजाने रडावं या काही नवल नाहीये. तर भगवान परमात्मा सुद्धा विश्व मौली ज्ञानोबा समाधीस्थ होत असताना रडतोय असं तसं नाही रडत आहे, तर धाय मोकलून भगवान परमात्मा रडतोय. आठवण क्षण समाधीस्थ होत असताना विश्व मौली ज्ञानोबा यांच्या चेहऱ्यावर एक विशेष तेज आहे. का? माझं कार्य पूर्ण झालंय. अवघ्या 22व्या वर्षी माझे मौली विश्व मौली समाधीस्थ होत असताना जग मात्र धाय मोकलून रडतंय. कारण माझे माऊली समाजाला उशिरा कळाले आणि मग लोक म्हणायला लागले काय माऊली हे तुम्ही एवढ्या लवकर सोडून चालले. आणि मग हा समाज सुद्धा रडतोय यात काय नवल नाही. माझा भगवान परमात्मा रडतोय. काय देव निवृत्ती आले धरिले दोन्ही करी, धरिले दोन्ही करी. देव निवृत्ती आले धरिले दोन्ही करी, धरिले दोन्ही करी. देव निवृत्ती आले धरिले दोन्ही करी, धरिले दोन्ही करी. देव निवृत्ती आले धरिले दोन्ही करी, धरिले दोन्ही करी. नाको ज्ञानेश्वर बैसाया, नाको ज्ञानेश्वर बैसाया. देव निवृत्ती आले धरिले दोन्ही करी, धरिले दोन्ही करी. देव निवृत्ती आले धरिले दोन्ही करी, धरिले दोन्ही करी. देव निवृत्ती आले धरिले दोन्ही कर, धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसावया, बैसावया. एका बाजूला श्री गुरु आहे आणि एका बाजूला भगवान परमात्मा आहे. देवो म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील आहे. हा, देव याची संजीवनी प्रसिद्ध आहे. देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखील असा. नयनी नयनी याचे भगवान ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्य सीतारक. देव भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणतोय रुक्मिणी ऐका मी माझ्या नयनाने हा एकमेव योगी बघितलाय आणि हा सुद्धा आजपर्यंत दिसणारा योगी उद्या मात्र दिसणार नाहीये. किती बिकट अवस्था असेल आणि अशा भक्तासाठी भगवान परमात्म्याला हुरहुर लागते. आणि असा भक्त असेल मग तिथं तो भक्त न राहता तिथं तो देवस्वरूपाला मिळाल्याची जाणीव होते. माझे तेथे बोला कैची उरी, माझे मी पण झाला हरी. मी आणि माझी आठवण, माझं अंतकरण, माझं आणि मी हाच विसरून गेलो. आणि एकदा का हे संपलं ना की निश्चित हरिरूप आमची वृत्ती होते. आणि निश्चित अशा भक्तासाठी भगवान परमात्म्याला हुरहुर लागते. आणि जोपर्यंत अशा भक्ताप्रमाणे आपण वाटचाल करत नाहीये, जसा तुमच्या आमच्या पाठीमागे असणारा जो काही संप्रदाय आहे, तुमचा आमचा आधार आहे, असे असणारे समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा संत जोपर्यंत मृत्यू लोकामध्ये असतात तोपर्यंत कदाचित त्यांना समजून घ्यायला आपण कमी पडतो. पण माणसं माझं नेहमीच एक वाक्य आहे, माणूस असू दे संत असू दे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची जाणीव करून घ्यायची आहे. गेल्यानंतर त्यांची फक्त उणीव भासत असते. ते तुम्हाला आम्हाला कुठल्याच प्रकारची कमी ठेवत नाहीये.
बाबा यांनी पंचतत्वाचं देह पंचतत्वात विलीन करत असताना त्यांनी कुठल्याच प्रकारची अपूर्णता कार्यामध्ये ठेवलेली नव्हती, तरी सुद्धा या साधकांना त्या संत समर्थ श्रीपाद बाबा अजून माझे बाबा असावेत ही भूमिका प्रत्येक साधकाच्या अंतःकरणात 10/1/98 साली होती. 22/78. बऱ्याचदा बाबा हे पण म्हटलं जातं का माऊलीचं उरलेलं कार्य करायला माझे बाबा आले, पण मला याही पुढे जाऊन थोडस धाडसाने सांगेल, माऊलीने कुठल्याच प्रकारची अपूर्णता आपल्या कार्यातून ठेवलेली नाहीये. माऊलीने केलेलं जसंच्या तसं कार्य माझ्या संत समर्थ श्रीपाद बाबांनी केलंय. अवताराला आला धर्मरक्षणाला, अवताराला आला धर्मरक्षणाला, श्रीमंदिरे बुजावर संतांनी कुठल्याच प्रकारची अपूर्णता कार्यामध्ये ठेवलेली नाहीये. पण तुमचे आमचे श्री गुरु या मृत्यू लोकांमध्ये येतात, कशासाठी येतात? तर धर्माचं पालन करायला येतात, धर्म बनवायला येत नाही. आपण डायरेक्ट म्हणतोय धर्म बनवायला आले नाही. वाटा तयार आहे उजळावया ह्या वाटा उजळल्या का बरं, नाही तर वाटांची वाट लागते बर का. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, रस्त्यावर बल्ब लावलेले आहेत पण वारी आली म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं का पंढरपूर मध्ये लाईटीचे तुटवडा झाला पाहिजे नाही, म्हणून गेल्या 8 दिवसात भरपूर वेळा लाईट गेली, पण ह्या 8 दिवसात जात नाही बर का. त्याचं कारण आहे ही डागडुजी केली जाते ना लाईटची, का तर हा जगाला उजेड मिळावा म्हणून. आता हे झालं व्यवहारिक सत्तेतलं, पण परमार्थिक सत्तेतलं ही संत येऊन ही तुमची आमची डागडुजी करतायत का पुढचं आयुष्य अंधकारामध्ये जाऊ नये म्हणून. पण आयुष्यामध्ये ज्या दिवशी उजेड पडेल मग आपण बोलायला उरणार नाही, आपण कसं दुसऱ्याची तेथे बोला कायची बोरी, तेथे बोला कायची बोरी, Thank you.
वजनाची जरी चाल असली ना तरी टाइमात गाडी सोडणाऱ्या ड्रायव्हर असणाऱ्या कीर्तनकाराची पोरगी हवी. विठ्ठल विठ्ठल. आणि एक ड्रायव्हर आहे, एक बाप ड्रायव्हर असला तरी ड्रायव्हरची जोड कशाची असते त्याची सुद्धा मी लेखे. हो विठ्ठल विठ्ठल. कितीही अडचणी आल्या 26 जुलैचा पूर जरी आला तरी ड्रायव्हर आणि कंडक्टरनी त्याची नोकरी नीट केली म्हणून आपण नीट आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल. माझे मी पण झाला हरी. पुढच्या चरणामध्ये माझे गोपऱ्या सांगताय चित्त चैतन्याची पडता मिठी झाली अवघी हरिरूप सृष्टी. चित्त आणि चैतन्य ह्या दोन गोष्टी आहेत. आता गाडी मला टाइमात सोडावं लागेल. चित्त आणि चैतन्य वस्तू दोन आहे पण परिणाम मात्र एक आहे. चित्त हे चैतन्याच्या आधारावर स्थित आहे. पाहायला गेलं तर चैतन्याशिवाय चित्त नाहीच आहे. पण नुसतं चैतन्य असून सुद्धा उपयोग व्हायचा म्हणून हे दोघं जण परस्पर. आता माझ्या पुढं मेटकरी बाबा बसले त्याच्यामुळे मला काही शब्द नाही का वजनानेच वापरावे लागतील. कदाचित चुकू पण शकतात काही. हा माझा प्रकृतीचा दोष आहे. चित्त म्हणतात काहीतरी घेऊनच जायला आले मी त्याच्यामुळे काही विषयच नाही. चैतन्याशी संबंधित असेल तर त्याला चित्त असं म्हणतात. अंतःकरणाशी संबंधित असेल तर त्याला चित्त असं म्हणतात. आणि हे चित्त या बाजूने जर विचार केला तर अंतःकरण चतुष्टाचे 4 भाग म्हणजे काय आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. ह्या चारही गोष्टी ज्याच्यावर स्थित आहे अंतःकरण ज्याच्या सत्तेने चालतंय त्याला चैतन्य असं म्हणतात. आणि यातल्या 2 गोष्टी एकत्र आल्या की एक गोष्ट होत असते. 2 हात एकत्र आले टाळी वाजली नाद पखवाजाच्या दोन्ही बाजूंनी वाजवलं नाद ब्रह्म एकत्र आला. वस्तू 2 आहे पण एकत्र झाले आणि गोष्टी एक झाले. डोळे 2 आहे पाहणं एक आहे. कान 2 आहे ऐकणं एक आहे. तोंड एकच आहे पण बोलणं 2. खरं बोलणार माणूस कदाचित 25 वर्षात आज तरी काढावं. विठ्ठल विठ्ठल. अपवाद जरी असला नाकाचे नाकपुड्या 2 आहे पण सुगंध घेत असताना मात्र एक आहे. तसं वस्तू 2 जरी असली साखर आणि पाणी वेगळं आहे पण एकत्र आल्यानंतर काय होतंय गोडवा निर्माण होतोय. आणि मग साखर आता साखर दशेला राहिली. साखर ह्या पाण्यामध्ये मिक्स झाली आहे. आता साखर वेगळी काढायची ठरवल्या होणार नाही असंही नाही पण होईपर्यंत कालावधी जाईल. तसं वस्तू 2 आहे पण परिणाम मात्र एक आहे. चित्त हे चैतन्यावर स्थित आहे. अंतःकरण चतुष्टातला चित्त हा विषय माझ्या चित्त चैतन्याची पडता मिठी तुकोबाऱ्या सांगत असताना मन बुद्धी आणि चित्त अहंकार हे 4 शब्द 4 भाग अंतःकरण चतुष्टाचे आहेत. मन हे चंचल आहे. वास्तविक मनाचा स्थायी स्वभाव हा चंचल नाही आहे पण विषयांना गतिमान झाले आणि ते चंचल झाले. जसं गाडीमध्ये बसल्यानंतर झाडं पडताना दिसतात. गाडीच्या गतीमुळे झाडं पडतायत. झाडं पडतात का? झाडं पडत नाहीये पण गाडीच्या गतीमुळे ती पडताना दिसतात. तसं मन हे चंचल मुळात मन हे शांत आहे पण तरी सुद्धा विषय मिळाल्यानंतर मन हे फास्ट पडते. दुसरा शब्द आहे मन बुद्धी. पडणाऱ्या विषयांना जी पुष्टी देते तिला बुद्धी असं म्हणतात. आणि बुद्धी नंतर मग मी हे करूच शकत नाही का जो आर्यरावीनी म्हणतोय या बुद्धीला अजून पुढे नेतोय त्याला अहंकार असं म्हणताय. पण याही पुढे जाऊन चित्त हा अशी एकमेव गोष्ट अंतःकरण चतुष्टातला जो भाग आहे ज्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची आसक्ती राहत नाहीये किंवा कुठल्याच गोष्टीचा परिणाम होत नाहीये. म्हणून बघा चित्तीनाही त्याचा पांडुरंग दास इथं सुद्धा चित्त शब्द आहे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुझे वर्णावे गुण हेची एक तुम्हा मागतो मी गाता उचित ते करा भाव जाणूनी खरा. म्हणून माझे संत म्हणतात चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. म्हणून इथं सुद्धा तुकोबाऱ्या म्हणतात चित्त आणि चैतन्याची मिठी पडली आहे. आता हे
दोघं एकत्र आले, चित्तही अगदी शुद्ध आहे आणि चैतन्यावर ते स्थित आहे. हे दोघे एकत्र आले, परिणाम झाली अवघे हरिरूप सृष्टी. एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करू. विठोबा चैतन्याची पडता मिठी झाली अवघी हरिरूप सृष्टी. तू का म्हणे सांगू काय एका एकी वृत्ती हरिमय विठ्ठल विठ्ठल. शेवटचे 5 मिनिटं इथे देणार आहे. इथं मी बोलून घेऊ का? माझं संपून घेते. शेवटचे 5 मिनिटं इथंच घेते. आपण या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भूमीमध्ये आलेलो आहोत. हा जो चालू असणारा हा वैष्णव मेळावा आहे, हा माझ्या समर्थ सद्गुरू श्री गुरूंचा आहे. माझ्या समर्थ सद्गुरू श्री गुरूंनी सुद्धा विश्वमौली ज्ञानोबा यांसारखं एक स्वप्न पाहिलं. काय? ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची बरी होऊ दे या जगा. हे स्वप्न माझ्या श्री गुरूंनी पाहिलंय आणि खऱ्या अर्थाने या स्वप्नावर चालत असताना, पंढरीच्या वाटेवर लागत असताना असंच एक स्वप्न उराशी बाळगलं. काय? हे भगवान परमात्म्या आळंदीमध्ये तर आम्ही सगळेजण एकत्र आहोत. आज इथं बोलण्याची संधी मिळते. आज नाही बोलूंगी तो फिर कभी बोलूंगी, आज अभी नाही तो कभी नाही, म्हणून आज बोलावं लागेल. कदाचित आम्ही अंतरंगाने, आपला बाह्यरंगाने परमात्मा वेगळ्या दिशेने आपलं वेगवेगळं असेल, पण आपण अंतरंगाने सगळेजण एकत्र यावं एवढी जरी इच्छा माझ्या श्री गुरूंच्या चरणावर केली ना, एक प्रमाण, तुमचं प्रमाण म्हणजे हे संत प्रमाण नाहीये, पण माझ्या श्री गुरूंबद्दलचा असणारा हा एक कृतज्ञता भाव आहे. आल्या जन्मी योग यावा, आल्या जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. आल्या जन्मामध्ये एक तरी असा योग यावा आणि माझा शब्द खरा व्हावा. काय? माझं मरण येण्याआधी मला श्रीपद बाबा दावा, माझं मरण येण्याआधी मला श्रीपद बाबा दावा, माझं मरण येण्याआधी मला श्रीपद बाबा दावा, मरण येण्याआधी मला श्रीपद बाबा दावा, मरण येण्याआधी मला श्रीपद बाबा दावा, मरण येण्याआधी मला श्रीपद बाबा दावा. एक तरी योग असा यावा की मला माझं मरण यायच्या आधी माझे संत श्रीपाद बाबांचं दर्शन प्रत्येक साधकांच्या अंतरंगामध्ये यावं. साधकांच्या हृदय मंदिरात श्रीपाद माझा भगवंत, साधकांच्या हृदय मंदिरात श्रीपाद माझा भगवंत, साधकांच्या हृदय मंदिरात श्रीपाद माझा भगवंत, साधकांच्या हृदय मंदिरात श्रीपाद माझा भगवंत. याही पुढे जाऊन सांगेन की देव नाही दिसला तरी चालेल बरं का, याही पुढे जाऊन नक्की धाडता. तर माझ्या समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबांचं दर्शन प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये दिसावं एवढी अपेक्षा तुमच्या चरणविंदावर करते. आणि तो भाव आमच्या अंतःकरणामध्ये श्री गुरूंबद्दलचा, साधकांबद्दलचा प्रेमाचा भाव आमच्या अंतःकरणामध्ये असावा एवढी प्रेमळ विनंती तुमच्या चरणविंदावर करेल. आणि माझ्या कीर्तनाला इथं समारोप विसरू नको साधका माझा श्रीपाद बाबा, विसरू नको साधका माझा रामदास
तुकोबाराया, जगद्गुरु तुकोबाराया. बरं, ज्यांच्या मुळे इथपर्यंत येणं शक्य झालं, तुमच्या आमचे विदेस्त असणारे सद्गुरु बाबा, आणि बाबांमुळे इथपर्यंत येणं झालं आणि तुमच्या साधू संतांची सेवा करण्याचा योग वयाच्या 25व्या वर्षी मला मिळाला, हे माझं सुद्धा परमभाग्य समजेल. आजचा दिवस माझ्या आयुष्यात सुद्धा स्मरणीय असेल. निश्चित एवढ्या वर्षानंतर इथपर्यंत पहिल्यांदा यायचं आणि इथं येऊन डायरेक्टली ही संधी, मला ही सेवा करण्याची संधी मला मिळावी. निश्चित काय द्यावे त्यासी भावे, उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. आणि पाहायला गेलं तर देव भेटतो का नाही मला माहित नाही, पण माझे बाबा प्रत्येकाला भेटतात बरं का. हा विश्वास माझे संत श्रीपाद बाबांवर असणं आपलं गरजेचं आहे. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणविंदावर ही सेवा समर्पित करते. एक सिंगल भैरवीची चालू. सांगो का तुका